नवापूर पालिकेचा महावितरणला दणका, वीज कापली म्हणून थेट कार्यालयालाच ठोकले सील. परस्पर कारवाईनंतर समेट. नवापूर आर्थिक वर्षाच्या अखेरीस थकबाकी वसुलीच्या पार्श्वभूमीवर नवापूर नगर परिषद आणि महावितरण यांच्यात बुधवारी मोठा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. दोन्ही विभागांनी एकमेकांविरुद्ध कठोर पावले उचलल्याने काही काळ परिस्थिती चिघळली. मात्र स्थानिक पातळीवरील मध्यस्थीनंतर अखेर प्रकरण मिटवण्यात आलंय. महावितरणकडून नगर परिषदेवर शहरातील बोअरवेल व पथदिव्यांच्या वीज बिलाची जानेवारी 2025 पासून सुमारे 60 लाख रुपयांची थकबाकी असल्याचे सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी नगर परिषद कार्यालयासह शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य केंद्र आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाची वीज खंडित केली. दरम्यान मुख्य पाणी पुरवठा केंद्राचे चालू महिन्याचे बिल सुमारे 70,000 रुपये असतानाही वीज तोडणी केल्याने नगर परिषदेने नाराजी व्यक्त केली. या कारवाईच्या निषेधार्थ नगर परिषदेनेही महावितरणवर प्रतिकारात्मक भूमिका घेतली. मुख्य अधिकारी डॉ. मयूर पाटील यांच्या उपस्थितीत बांधकाम अभियंता विवेक भांबरे, कर निरीक्षक स्वप्नील मिसर, विशाल पाटील आणि पाणीपुरवठा अभियंता प्रसाद साणप यांच्या पथकाने महावितरणच्या मुख्य कार्यालयावर थकीत मालमत्ता कराच्या कारणास्तव टाळे ठोकून सील केले. या दरम्यान महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शेख आणि मुख्य अधिकारी डॉ. मयूर पाटील यांच्यात काही काळ तीव्र वाद झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सुमारे 2 तास ही स्थिती कायम होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नगराध्यक्ष जयवंत जाधव, पाणीपुरवठा सभापती शरद पाटील आणि महावितरणचे अधीक्षक अभियंता सावज धाराडे यांनी मध्यस्थी केली. चर्चेनंतर नगर परिषदेने सुमारे 40 लाख रुपयांची थकबाकी अदा करण्यास मान्यता दिली. तर महावितरणकडूनही नगर परिषदेच्या मालमत्ता करापोटी 46,000 रुपयांचा भरणा करण्यात आला. यानंतर महावितरणने नगर परिषद कार्यालय व पाणीपुरवठा केंद्राची वीज पुन्हा सुरू केली, तर नगर परिषदेने महावितरण कार्यालयावरील सील काढले. दोन्ही विभागातील वाद तात्पुरता निवळला असला तरी मार्च एंडिंगच्या पार्श्वभूमीवर अशा घटनांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे शासकीय विभागांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर आला असून शहरात मात्र या काटाजोड संघर्षाची चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.